मतांची जुळवणूक सत्ताकारणासाठी कशी केली पाहिजे हे जर का नाशिकच्या चिंतन शिबिरातनं भाजपनं प्लान आखला असेल का, तर 28% पलीकडे आपली वोट बँक नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या सगळ्यांची वोट बँक जर का एकत्रित केली तर ती 47% अधिक होते आहे. त्यांची सत्ता निर्विवादपणे महाराष्ट्रात येते. मग आहे ते विरोधी बाकावरचे पक्ष महाविकास आघाडीतले हे फुटलेच पाहिजे, तशी नेपथ्य रचना रचणे आणि त्या दृष्टीनं मग नेते हेरणे असा प्रकार झाला. भाजपचा हिंदुत्ववादी वोट बेस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये 28% वर नाही आहे, तो वाढत नाही आहे. म्हणूनच मग शिंदे सेना आली आहे, म्हणूनच मग अजित पवारांचा पक्ष सोबत आला आहे, कारण तो वाढावा. भाजपचं हे मार्च 2022ला नाशिकला जे चिंतन शिबिर झालं त्यामध्ये हे आलं की आपला वोट शेअर आता वाढत नाही आहे, तो 28% वर जाणार नाही. मग हे 28% वोट शेअर भाजपचा आला कुठून, तर 2014ला जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते, प्रत्येकानं आपली स्वतःची ताकद स्वतः आजमावली होती. त्यामध्ये भाजपला 28% मतं मिळाली होती आणि भाजप हा कपाळाला भस्म लावून हिंदुत्ववादी राजकारण करणारा पक्ष आहे. तुमच्यासारखे नाही सॉफ्ट हिंदुत्व वगैरे किंवा काय, तसं नाही. त्यांचं कट्टर हिंदुत्व आहे आणि त्यांचं एक फिक्स आहे की आपली जी मतं आहेत ती पाणी ज्या वळणाचं त्याच वळणावर जातं, तसं आपली हिंदुत्ववादी मतं आहेत. सेक्युलर मतांकडं लक्ष द्यायचं नाही, त्यांचं ठरलेलं आहे. मग त्यांच्या लक्षात काय आलं नाशिकच्या चिंतन शिबिरात, 28% मतांच्या पलीकडं आपण जाणे शक्य नाही. मग काय केलं पाहिजे, शिंदे सेना वेगळी झाली, शिवसेना फुटली. मार्च 2022ला चिंतन शिबिर झालं, ऑपरेशन 21 जुलैला झालं. म्हणजे किती महिन्यांनी झालं, 3 महिन्यात ऑपरेशन केलं. आणि त्याला पूरक म्हणजे आधी राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक झाली होती, ज्यामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पडला आणि धनंजय महाडिक हा अतिरिक्त उमेदवार भाजपनं उभा केलेला राज्यसभेला तो निवडून आला होता. तेव्हा 6 मतं फुटली होती. त्या 6 पैकी माझ्या माहितीनुसार 5 मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती. धनंजय महाडिकनी त्याच वेळेस राष्ट्रवादीची 5 मतं राज्यसभेच्या निवडणुकीत फोडली होती 10 जून 2022ला. 10 दिवसांनी 20 जून 2022ला 10 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक लागली. या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात काय झालं बघा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आजारी पडले होते. देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाला होता, ते कोणालाही भेटत नव्हते. आणि 20 तारखेला विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार होते चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले आणि भाजपचा अतिरिक्त उमेदवार प्रसाद लाड जवळजवळ महाविकास आघाडीची 26 मतं फोडून आमदार झाले होते. मध्यरात्री आपल्याला कळलं की एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी 21 जून 2022ला एकनाथ शिंदेंनी आपण बंड केलंय, सुरतला आलेलो आहोत हे जाहीर केलं. आणि राहुल नार्वेकरांच्या समक्ष जो खटला चालला विधानसभेमध्ये त्यामध्ये शिवसेना फुटीची तारीख ही 21 जून मुकर्रर करण्यात आलेली आहे. मी हा जो सिक्वेन्स सांगतोय तो केवळ आणि केवळ मतांची जुळवणूक सत्ताकारणासाठी कशी केली पाहिजे हे जर का नाशिकच्या चिंतन शिबिरातनं भाजपनं प्लान आखला असेल का, तर 28% पलीकडे आपली वोट बँक नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या सगळ्यांची वोट बँक जर का एकत्रित केली तर ती 47% अधिक होते आहे. त्यांची सत्ता निर्विवादपणे महाराष्ट्रात येते. मग आहे ते विरोधी बाकावरचे पक्ष महाविकास आघाडीतले हे फुटलेच पाहिजे, तशी नेपथ्य रचना रचणे आणि त्या दृष्टीनं मग नेते हेरणे असा प्रकार झाला. आत्ता जे मी सांगतोय की भाजपला लोकसभा 2024ला जी मतं पडली ती मतं सुद्धा 26%च आहेत. म्हणजे त्यांना जी 2019च्या निवडणुकांमध्ये दोन्ही 26%च्या आसपास मतं पडली तेवढीच मतं पडली लोकसभेला, पण त्यांच्या 9 जागा आल्या.
काँग्रेसच्या 13 जागा आल्या पण त्यांना 17% मतं पडली. शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 16.72% मतं पडली, काँग्रेसपेक्षा काही अंश कमी. 16.72% त्यांच्या 9 जागा आल्या. भाजपच्या 9 जागा आल्या पण 26% मतं मिळाली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 जागा आल्या पण जवळपास 17% मतं मिळाली. शिंदे सेनेच्या 7 जागा आल्या, त्यांना जवळजवळ 13% मिळाली, 12.95%. तुमच्या 8 जागा आल्या, शरद पवार राष्ट्रवादी पक्ष, शरदचंद्र पवार गट, तुमच्या 8 जागा आल्या, तुम्हाला 10.5% मतं मिळाली. रिमेंबर दिस, लोकसभा 2024ला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10.27% इतकी मतं मिळाली, 10.5%, आणि जागा आल्या 8. अजित पवारांची एकच जागा आली रायगडची, आणि माझं नेहमी म्हणणं असतं की ती जागा अजित पवारांची नाही, ती तटकरेंची जागा आहे. कारण सुनील तटकरेंनी काळजी अशी घेतली की अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असाच सामना होईल. तिथे कुठेही मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध अजित पवार असा सामना होणार नाही, त्याची त्यांनी काळजी घेतली वेगवेगळ्या पद्धतीने. मग आता आपण बरं, आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, आता विधानसभेचं गणित बघूया. विधानसभेला भाजपला 132 जागा मिळाल्या. 2014ला स्वतंत्र लढून भाजपला 28% मतं मिळाली. 122 जागा भाजपच्या आल्या होत्या, तेव्हा सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीला महायुतीमध्ये लढून 3 पक्षांची युती करून भाजपला 26.77% मतं मिळाली. म्हणजे केवळ 0.5% वाढ ही लोकसभा टू विधानसभा झाली. लोकसभेला सुद्धा भाजपला 26.22% मतं मिळाली होती. विधानसभेला सुद्धा भाजपला 26.77% मतं मिळाली. 0.5% जेमतेम वाढ आहे. पण जागा किती आल्या? 132 जागा आल्या, जो रेकॉर्ड केला. या आजवर एवढ्या जागा महाराष्ट्रात एका पक्षानं अशा जेव्हा आघाड्यांच्या कोएलिशनचं वारं असताना आलेल्या नाहीत, आघाडी युतीमध्ये लढून. शिंदे सेनेच्या 57 जागा आल्या, त्यांना जवळजवळ 12.5% मतं मिळाली. अजित पवार गटाच्या 41 जागा आल्या, मतं किती मिळाली? 9%. 9%च्या जीवावरती अजित पवारांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या. मग आता तुमचा पक्ष बघूया. तुमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, यांना 11.5% मतं मिळाली. तुम्हाला 11.5%, अजित पवारांच्या पक्षापेक्षा जास्त टक्के मतं तुम्हाला मिळाली विधानसभेला सुद्धा. पण अजित पवारांच्या जागा आल्या 41, तुमच्या जागा आल्या 10. मग आता ही सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर मतदानाची टक्केवारी आणि आलेल्या जागा लोकसभेच्या, विधानसभेच्या, तर विधानसभेमध्ये असं दिसतंय की पडलेली मत, मोजलेली मत आणि आलेल्या जागा याचं कुठंही समीकरण जुळत नाही. जर का तुमच्या पक्षाच्या 10 जागा आल्या आणि तुम्हाला अजित पवारांपेक्षा 1.5% मतं जास्त मिळाली असतील तर दोष कोणाचा आहे? तुम्हाला तुमची मतं मिळाली असं समजूया, पण जागा आल्या नाही. लोकसभेला तुमच्या 8 जागा आल्या, अजित पवारांची एकच जागा आली. तेव्हा निवडणूक आयोगानं काय केलं याचा डेटा निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे दिला पाहिजे. मी खूप बारकाईनं त्या दिवशी बघत होतो, मतमोजणीच्या दिवशी 6 वाजल्यानंतर सुद्धा मतदानाची टक्केवारी ही वाढली जात नाही. महाराष्ट्र हे काही ईशान्येकडचं राज्य नाही. महाराष्ट्र हे देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. ज्या राज्यात 50%हून अधिक शहरीकरण झालेलं आहे. दुर्गम भाग हा नंदुरबार, धुळ्याचा आणि गडचिरोलीचा सोडला तर कुठेही ॲक्सेस नाही असं नाही. दुसरा दिवस उजाडतो, तिसरा दिवस उजाडतो टक्केवारी कन्फर्म करायला, अशी परिस्थिती महाराष्ट्रातली नाही. यापूर्वी असं कधी घडलं नाही. आणि आता जिथं इतक्या अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, अगदी आज गडचिरोलीला सुद्धा तुम्ही सिरोंचापर्यंत आणि तिकडे पार अबुजमाडच्या बाँड्रीपर्यंत, लाहेरीच्या पुढं बिनागुंडापर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता, येऊ शकता. मग असं काहीच नाही. मग ही टक्केवारी वाढली कुठून? 5 नंतर सुद्धा 1 तास मतदानाचा होता नाही. माझं म्हणणं वेगळं आहे.
6 वाजेपर्यंतचं जे मतदान आहे ते 6 वाजेपर्यंत होतंच आणि निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स अशा आहेत की 6 नंतर जर का 6 वाजले आणि तरी त्या मतदान केंद्राच्या प्रिमायसेसमध्ये आवारामध्ये जर का रांगा लागल्या असतील मतदारांच्या तर त्यांचं मतदान करून घेतलं पाहिजे. कसं करून घेतलं पाहिजे तर ज्या रांगा लागलेल्या आहेत त्यांना बिल्ले वाटले पाहिजे, नंबर्स वाटले पाहिजे उलट्या क्रमानं आणि मग ते गेट बंद झाली पाहिजेत. मग ते रात्रीचे 8 वाजू देत 9 वाजू देत त्यांचं मतदान पूर्ण झालं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी काय घडलं हे बघा आणि मग मी पुढे जातो. ज्या दिवशी मतमोजणी होती त्या दिवशी एकतर ही जी इकोसिस्टीम जी आहे ती खूप जबरदस्त आहे. 2 इन्सिडेंट्स मधले सांगतो. मला एका भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की यातनं काय संकेत हे गेलेत ते ओळखा. उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर चेक झालं होतं प्रचारादरम्यान की तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही काही पैसे वगैरे नेता आहात का. आणि मग उद्धव ठाकरे चिडले होते, त्याची खूप मोठी बातमी झाली. तो पहिला संकेत होता की आपलं काम तमाम झालं आहे, यांचं काहीच होऊ देणार नाही, हे कुठे जात असतील काही घेऊन. तर हा एक मेसेज. दुसरा मेसेज गेला विनोद तावडे यांना पकडलं गेलं हितेंद्र ठाकूरांनी आणि त्यांच्या मुलांनी तिकडे भाईंदरकडे, मीरा भाईंदरकडे. त्यातनं मेसेज काय गेला की दानत आपलीच आहे, इतरांची नाही आहे. हे मेसेजेस दिले गेले आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की मतदानाच्या दिवशी 3 वाजेपर्यंत मतदानात गती नव्हती. 3 नंतर जी गती आली तिथं उघडपणे पैशांचं वाटप झालं आहे तसे रिपोर्ट्स येत होते. मग अशा वेळेस आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालिका, आपल्या राज्याचे मुख्य सचिव, ही मंडळी, राज्यपाल हे काय करत होते. जर का इतक्या मोठ्या प्रमाणात 3 वाजेपर्यंत मतदानाला गती येत नाहीये, 3 नंतर भाव बघून मतदान केला जाईल. लक्षात घ्या, वातावरण इतकं स्वैराचारी झालेलं आहे, नीतिमत्ता शून्य झालेला आहे की आता लोकांच्या हे लक्षात आलं आहे की पैसे मिळत आहेत आणि पैशाच्या राशी ह्या अव्वाच्या सव्वा बोलल्या जात आहेत, हे घरोघरी कळलेलं होतं. मग 3 नंतर जर का मतदान वाढलं असेल तर वाढून वाढून असं समजूया की 6 वाजेपर्यंत जिथे मतदानाची मुदत संपते आहे त्याच्यानंतरही आवारामध्ये हजारोना लोक आहेत. असून किती असते. मला एक बातमी सांगा की 6 नंतर एखाद्या मतदान केंद्रावरती 5,000पेक्षा जास्त लोक रांगेत आहेत. त्याची बातमी टीव्हीवर आली नसती किंवा कुठे सोशल मीडियावरती आली असती, कुठेच नाही. रांगेत असून फार फार तर 6 नंतरही एक तर तो मतदार आहे, 18 वर्ष वय आहे, त्याचं सुजान आहे, महाराष्ट्रासारख्या राज्यातला रहिवासी आहे, त्याला एवढं तर कळतं की 6 पर्यंत मतदानाला जायचं आहे म्हणूनच तो रांगेत लागलाय. मग रांगेत लागून 1,000-1,500 संपला विषय. इतकी किती संख्या मोठी असेल. त्या दिवशी तुम्ही मतदान किती वाजेपर्यंत केलं त्याचं सीसीटीव्ही फुटेज तुमच्याकडे आहे का. उलट्या क्रमानं नंबर्स वाटले आहेत ते आहे का, त्याची नोंदणी कुठं आहे, ही माहिती अजूनही फॉर्म 17C, फॉर्म 20C ह्या आलेल्या नाही आहेत. मग साधं खापर फोडलं जातं. मग तुमच्याकडे काय पोलिंग एजंट नव्हते का, तुमच्याकडे काय काउंटिंग एजंट नव्हते का, हा प्रश्न विचारला जातो. त्याला समर्पक उत्तरं ही विरोधी पक्षाकडनंही दिली जात नाही. माझा तर आणखीन एक गौप्यस्फोट आहे. एक मोठा नेता हा 100-101 मतांनी निवडून आला. 1-2 जागा तर रिटर्निंग ऑफिसरनी दया दाखवली म्हणून निवडून आलेल्या आहेत विरोधी बाकावर. एखाद दुसरा नेता हा विरोधी बाकावर जो आज आमदार बनला आहे तो केवळ आणि केवळ रिटर्निंग ऑफिसरला इन्स्ट्रक्शन्स दिल्या की याला काढा, हा आपला फितूर माणूस आहे म्हणजे तिकडचा, त्याला 100-1 मतांनी काढलं गेलेलं आहे बिकॉज ऑफ रिटर्निंग ऑफिसर, त्याच्या वर्डिकनुसार. असेही प्रकार घडले आहेत. कोर्टात जावं, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जी कोर्टात बाजू मांडतायत तिथं त्यांनी दावा केलाय की 76 लाख मतदार वाढले. हे कुठून आलेत, ही मतमोजणी कुठून झाली एवढ्या मतांची. त्याचबरोबर मतदार यादीमध्ये 41 लाख मतदार जे वाढले
जे दावा केलाय निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातल्या की 40 लाख मतदार आम्ही वाढवले. आता मतदार वाढले, मतदाराची संख्या वाढली, मतदानही वाढलं आणि टक्केवारीही वाढली आणि त्यानंतर जो निकाल आला तो एकत्रित अशा पद्धतीने आला. 9 डिसेंबरला पंजाब हायकोर्टाचा जो निकाल आला होता त्याच्यावरती 9 डिसेंबरला तो निकाल आला. काय आला की ते एक जे याचिकाकर्ते होते त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मतमोजणी आणि जे मतदार रांगेत लागले होते मतदान कसं झालं याचं आपल्याला द्यावं आणि पंजाब हायकोर्ट म्हणलं हा त्यांचा अधिकार आहे त्यांना ते द्यावं, निवडणूक कायद्यात ते आहे. 9 डिसेंबरला निकाल आल्यावरती निवडणूक आयोगाने काय करावं, निवडणूक आयोगाने 17 तारखेला 17 डिसेंबरला लॉ मिनिस्ट्रीला पत्र लिहिलं की आम्हाला निवडणूक रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये जी आमची नियमावली आहे त्यामध्ये बदल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 बदल सांगितले. त्यातले 2 बदल हे करण्यालायक होते, पण एक महत्त्वाचा बदल असा होता आम्हाला जी योग्य वाटेल तीच माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात कोणी मागितली तर देऊ. त्याला 2 दिवसात 48 तासामध्ये लॉ मिनिस्ट्रीने त्यांना ग्रीन सिग्नल दिला. त्यांनी तो अमेंड केला, कोर्टात सादरही केलं. बघा किती हिंमत वाढली आहे. हायकोर्टाचा निकाल जर का आपल्या विरोधात गेला तर आपण नियमावलीच बदलवून टाकू, कायदाच बदलवून टाकू. तिकडे संसद सुरू आहे नाही आहे त्याचा विचार नाही आहे. लॉ मिनिस्ट्रीला आम्ही कळवू, लॉ मिनिस्ट्री सांगेल तुम्ही करा, आम्ही केला आणि मग तो याचिका करत तिकडे झगडत बसू दे, सुप्रीम कोर्टात जाऊ दे, काय वाटेल ते होऊ दे. आता राहुल गांधीला जे उत्तर दिलेलं आहे की आम्ही कॉन्स्टिट्युएन्सी वाईज सगळा डेटा तुम्हाला देऊ. कोणता डेटा देणार, जे देणं योग्य आहे असं वाटेल तेच दिलं जाईल. म्हणजे इथंही पारदर्शकता तशी नाही आहे. माझं म्हणणं हे आहे की राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम साहेब, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची भूमिका काय होती मतदार यादी अपडेट करताना, मतदारांची नोंदणी करताना. 40 लाख वाढले कशाच्या जीवावरती. मान्य आहे सत्ताधारी भाजप हे सांगतोय की प्रोत्साहन दिलं गेलं, आम्ही राजकीय पक्षांनी सुद्धा मतदार हुडकून आणले. अरे तुझं नाव नाही आहे चल तिकडे, अरे तू नुकताच जन्मलाय, सॉरी 18 वर्षाचा झालाय चल तिकडे, असं आम्ही केलं. आता पृथ्वीराज चव्हाणांनी जो आरोप केलाय त्याकडे मला लक्ष वेधायचं आहे, कारण ही बाब माझ्याही त्या दिवशी लक्षात आली होती. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतायत की अनेक ठिकाणी एकतर 5 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली महाराष्ट्रातली. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची गरज नव्हती. महाराष्ट्र काय असा प्रदेश नाही आहे की जिथे 5 टप्पे, फार फार तर 2 टप्पे. म्हणजे काय, नक्षलग्रस्त भाग जो आहे गोंदिया, भंडारा, गडचिरोलीचा तो वेगळ्या ठिकाणी टाका, पूर्व विदर्भ आणि बाकीचा उर्वरित, किंवा 3 टप्पे, 2 टप्प्यांपर्यंत ठीक आहे. 5 टप्प्यांमध्ये जी निवडणूक महाराष्ट्रात झाली त्या 5 टप्प्यांमध्ये असंही झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही की तिकडच्या पट्ट्यामध्ये जर का मतदान आहे तर इकडनं मतदार तिकडे गेले आणि तिकडे मतदान करून आले. 5व्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यातली लोक आणली. हे तर काहीच नाही. रिपोर्ट्स तर अशा आहेत की मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा इथून सुद्धा मतदार येऊन महाराष्ट्रात मतदान करून गेले. इकडे कर्नाटक. तर मग असं सगळं झालं असेल तर पारदर्शकता आहे कुठं? कुठं आहे फ्री अँड फेअर इलेक्शन? इथे संस्था जी आहे तीच मॅनेज झाली आहे का, हा जो सवाल विचारला गेलाय आणि हाच मुळात हादरवणार आहे की तुम्ही आंधळी कोशिंबीर करताय, तुम्ही मतदान करताय पण तुमच्या मताचं काय होईल हे तुम्हाला माहिती नाही आहे. मतमोजणीमध्ये तुमच्या मताला सर्वांमध्ये एक मत असं मोजलं जात आहे. मग इथं जो निकाल लागलेला आहे तो खरंच फ्री अँड फेअर आहे का, तो खरा आहे का, याचा विचार करण्याला आहे का. आता आपण जाऊया इथून पुढची परिस्थिती. काय आहे पुढची परिस्थिती? आज महाराष्ट्रामध्ये 4.5 वर्ष झालेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था नावाला प्रकार नाही आहे. फक्त 2 जिल्हा परिषदा आहेत,
की जिथे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता आहेत, सगळीकडे प्रशासक राज आहे. मुंबई महापालिकेवरती जी सर्वात जुनी महापालिका आहे देशातली, तिथे आज 3.25 वर्ष होतील. मार्च 2022 प्रशासक आला तो आजपर्यंत आहे. कुठे नगरसेवक नाही, सगळं बाबूराज आहे. वेडं वाकडं खोदकाम झालेलं आहे, रस्त्यांची कामं काढलेली आहे. जसं जयंत पाटील म्हणाले की प्रचंड वर्क ऑर्डर्स गेलेल्या आहेत. पैशाची तजवीज नाही आहे. माझ्या माहितीनुसार आणि मला जे दिसतंय ते मुंबई महापालिका सगळं काही आहे. हा जो गोल्डन ट्रँगल आहे, मुंबई, नाशिक, पुणे, यात महायुतीचा जीव आहे. नागपूर समृद्धी महामार्ग वगैरे ते तर मुंबईतनं बाहेर काढण्यासाठी आहे. जसं बुलेट ट्रेन ही जी आहे अहमदाबाद मुंबई, हे मुंबईतून अहमदाबादला नेण्यासाठी आहे, तसंच समृद्धी कॉरिडॉर जो आहे तो मुंबईतून नागपूरला नेण्यासाठी आहे. तेव्हा मुंबईचे लचके हे तसेही तोडले जात आहेत आर्थिकदृष्ट्या. धुळ्यामध्ये आमदारांचं अंदाज समिती शिष्टमंडळ जाते, आमदारांचं 11 आमदार जातात. तिथे 1,64,00,000 रुपयाची रक्कम आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावावर बुक असलेल्या रूममध्ये सापडते. काल धुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. अदखलपात्र. तिथे ना ईडी आली आहे, ना सीबीआय आली आहे. ईडी स्वतःहून कोणत्याही प्रकरणामध्ये जात नाही. दुसऱ्याच्या आयत्या FIR वरती स्वतःचा FIR टाकते. मग इथे तर FIR पडलेला आहे, तिथे ईडी आली नाही.